श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ऐकणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 14. यावर आधारित एक सविस्तर, भावपूर्ण आणि मनशांती देणारी कथा अनुभव. हा 14वा अध्याय संकट निवारणासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. चला तर मग सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्यो नमः. मैत्रिणींनो, मन तुमचं शांत करा, डोळे हलकेच मिटा आणि श्री गुरूंच्या चरणी आपलं मन अर्पण करा. आजचा 14वा अध्याय आपल्याला शिकवतो की गुरुवरील अढळ श्रद्धा, संकट काळात संयम कसा ठेवायचा आणि गुरुकृपेने शक्य कसे होते. हा 14वा अध्याय ऐकताना एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. फक्त कथा म्हणून ऐकू नका, तर अनुभव म्हणून तुम्ही जगा. चला तर मग सुरुवात करू एका कथेला. एकेकाळी एक ब्राह्मण होता. तो अत्यंत धार्मिक होता, पण त्याची परिस्थिती खूपच वाईट होती. त्याच्या ब्राह्मणाच्या आयुष्यात खूपच संकट होती. घरात दरिद्रता, शरीराने आजार आणि मनाने खूपच खचलेला होता. तो दररोज देवाला प्रार्थना करत होता, हे प्रभू, माझं जीवन इतकं कठीण का केलं? एक दिवस त्याला कोणीतरी सांगितलं, बाळा, तू श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाच किंवा 14वा अध्याय ऐक. तुझं जीवन 100% बदलेल. तो मनात शंका घेऊनही सुरुवात करतो. तो दररोज नियमाने 14वा अध्याय ऐकू लागला. पहिले काही दिवस त्याला काहीच फरक जाणवत नव्हता, पण हळूहळू त्याच्या मनात शांतता येत गेली. भीती कमी होत गेली आणि त्याला एक दिव्य ऊर्जा जाणवायला लागली. एके दिवशी तो जंगलातून जात असताना त्याच्यावरती खूपच मोठं संकट येतं. चोर त्याला वेढतात. तो पूर्णपणे घाबरून जातो, पण अचानक त्याच्या तोंडातून एकच शब्द निघतो, श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. आणि चमत्कारच घडतो. चोरांना काहीतरी अचानक समोर त्यांच्या विचित्र दिसू लागतं. ते हे दृश्य पाहून खूपच घामाघूम होऊन घाबरून तेथून पळून जातात आणि ब्राह्मण वाचतो. त्यांच्यापासून ब्राह्मणाची सुटका होते. तो लगेच समजतो, ही माझी ताकद नाही, ही गुरूंची माझ्यावरती कृपा आहे. तो अधिक श्रद्धेने 14वा अध्याय ऐकू लागतो. हळूहळू त्याचे आजार कमी होतात. घरामध्ये समाधान येतं आणि आर्थिक स्थिती सुधारते. तो सर्वांना सांगू लागतो, हा अध्याय संकटहरण करणारा आहे. 14वा अध्याय संकटहरण करणारा आहे. म्हणून मैत्रिणींनो, या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? संकट आलं की घाबरून जायचं नाही, गुरूंवरती विश्वास ठेवायचा. नियमित 14वा अध्याय ऐका आणि वाचा. अनेक भक्त सांगतात, हा अध्याय
आम्ही ऐकल्यानंतर घरातील भांडणं कमी झाली, नोकरी मिळाली, आर्थिक अडचणी दूर झाल्या, घरातील समस्या बऱ्या झाल्या. हे सर्व गुरूंच्या कृपेने शक्य झालं. हा 14वा अध्याय ऐकताना काही नियम तुम्ही पाळा. सकाळी किंवा संध्याकाळी शांत वेळी हा 14वा अध्याय तुम्ही ऐका. गुरूंच्या फोटोसमोर दिवा लावा. मनामध्ये कोणतीही नकारात्मकता ठेवू नका. शक्य असल्यास 7 दिवस सतत ऐका. कल्पना करा, तुम्ही अडचणीमध्ये आहात, कोणीच तुमची मदत करत नाही. तेव्हा अचानक गुरूंची कृपा तुम्हाला होते. अचानकच तुमच्या तोंडून श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हे नाव निघतं. हा तोच 14वा अध्याय आपल्या सर्वांना सामर्थ्य आणि संकटांना सामोरे जाण्यासाठी बळ देतो. श्री गुरुदेव दत्त सदैव आपल्या पाठीशी आहे. मैत्रिणींनो, हा 14वा अध्याय वेळात वेळ काढून नक्कीच ऐका बरं का. खरंच आपले संकट दूर होतात. तुमचं एक ऐकणं, तुमचं एक पाऊल श्रद्धेकडे तुमचं संपूर्ण जीवन बदलू शकतं. जर तुम्हाला ही स्क्रिप्ट आवडली असेल तर रोज ऐका, इतरांना शेअर करा आणि गुरुकृपा नक्कीच अनुभव करा. श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण पाहणार आहोत दुसरा मुद्दा. चला तर मग नमस्कार मैत्रिणींनो, आपण पुढे ऐकूयात श्री गुरुचरित्र अध्याय 14 याच विषयावर आधारित आणखीन एक सखोल वेगळी माहिती. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. मन शांत करा, श्वास हळुवारपणे घ्या, डोळे बंद करा आणि श्री गुरुदेवांच्या चरणी स्वतःला समर्पित करा. तुम्हाला एक गूढ अनुभवाची सुरुवात मी सांगते. एका गावात एक स्त्री राहत होती. ती अत्यंत साधी होती, पण मनाने खूपच भक्ती होती. तिच्या आयुष्यामध्ये सतत दुःखच असायचं, पण मात्र एक मोठं दुःख होतं. तिच्या घरात सतत भांडणं होत राहायची, वाद होत राहायचे, मुलं आजारी राहत होती, घरात कधीच समाधान नव्हतं. आणि ती रोज देवाला विचारायची, माझ्या आयुष्यात गुरु शांती कधी येईल. एक दिवस तिला अचानक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये एक तेजस्वी महात्मा तिला दिसतात आणि सांगतात, मुली, तू अध्याय 14 ऐक, तुझं जीवन नक्कीच बदलेल. ती उठल्यावर थोडी घाबरते, कारण स्वप्न अचानक पडतं, पण तिच्या मनात एक आशा निर्माण होतीच. खरंच आपण 14वा अध्याय वाचूयात, आपला जीवन बदलले तर. ती दुसऱ्या दिवसापासूनच रोज अध्याय 14वा ऐकू लागते. पहिले काही दिवस घरात काहीच बदल नाहीत घडत. वाद तसेच सुरू राहतात, त्रास तसाच सुरू राहतो, पण ती हार मानत नाही. श्री गुरुदेव दत्त. एक आठवडा झाला तरीही काही बदल तिला दिसून आला नाही.
पण हळूहळू तिचं मन शांत व्हायला लागलं. ती आधीपेक्षा कमी रागवायला लागली. घरामध्ये समाधानी आली. घरातील वातावरण थोडं हलकं होतं. घरातील मुलांची आजारे हळूहळू बरी होत गेली. एक दिवस तिचा मुलगा अचानक खूप आजारी पडला. मग सगळेच घाबरतात. ती मात्र शांत बसते आणि मनातल्या मनात म्हणते, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. ती 11 वेळेस श्री गुरुदेव दत्त यांचं नामस्मरण करते आणि 14वा अध्याय ऐकायला बसते. काही वेळातच मुलाची तब्येत सुधारायला लागते. डॉक्टरही म्हणतात, हे आश्चर्य आहे. हे शक्य झालंच कसं काय? तेव्हा ती समजते, डॉक्टरांच्याने जे होऊ शकलं नाही ते भक्तीने झालं. ही श्री गुरुदेवांची कृपा आहे. तेव्हापासून तिचा गुरूंवरती अढळ विश्वास कायम राहतो. आता तिच्या आयुष्यात खरा बदल सुरू होतो. सर्व काही ठीक होतं. ती प्रत्येक संकटाला शांतपणे सामोरी जाते. घरात प्रेम वाढतं, भांडणं कमी होतात, समाधानी येते, मुलं आजारी मुक्त होतात आणि सगळ्याचं मन बदलायला लागतं. मैत्रिणींनो, गुरु आपल्याला फक्त बाहेरून मदत करत नाहीत, ते आपल्याला आतून मजबूत बनवत असतात. संकटांना सामोरे जाण्यासाठी बळ देत असतात, खंबीर बनवत असतात. जीवनातील तुम्हाला 3 उदाहरणे सांगायचं झालं. अनेक लोक सांगतात, नोकरीत अडचणीत होत्या, मार्ग सापडला. लग्नात जमत नव्हतं, योग्य जोडीदार मिळाला. आर्थिक अडचणी होती, हळूहळू ती पण दूर झाली. हे सगळं कसं झालं? तर फक्त गुरूंवरती श्रद्धा, अढळ विश्वास आणि सातत्य. कल्पना करा, तुम्ही एकटे आहात. तुमच्या समोर अंधार आहे, कुठेही मार्ग दिसत नाही आणि अचानकच एक दिवा लागतो. आणि सगळं स्पष्ट दिसायला लागतं. ते दिवा म्हणजे श्री गुरुदेव दत्त यांचं मार्गदर्शन. साधना कशी करावी? जर तुम्हाला याचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर रोज एकाच वेळेला अध्याय 14वा ऐका. शक्य असेल तर श्री गुरुदेव दत्तांचा फोटो समोर ठेवा. श्री गुरुदेव दत्त हा जप तुम्ही करा आणि मन पूर्णपणे एकाग्र ठेवा. मन एकाग्र ठेवा. एक दिवस ती स्त्री गुरूंना मनातले मनात म्हणते, माझं जीवन गुरु तुमच्यामुळे बदललं. आता मला काहीच नको आहे. त्या क्षणी खरं तिला जाणवतं, श्री गुरुदेव दत्त तिच्या सोबत कायम आहेत. प्रत्येक पावलावर श्री गुरुदेव दत्त आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. केव्हाच गुरूंना दोष द्यायचा नाही. आपण मनातून श्रद्धा करायची, ठेवायची. मैत्रिणींनो, हा 14वा अध्याय फक्त ऐकण्यासाठी नाही तर तो अनुभवण्यासाठी आहे.
श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. हा 14वा अध्याय नक्कीच ऐका आणि तुमच्या आयुष्यातील बदल स्वतः अनुभवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वाचं व्हिडिओला नक्की लाईक द्या आणि जॉईन बटनावरती क्लिक करून ह्या भक्तिमय चॅनलला छोटासा सपोर्ट नक्कीच करा. श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.